हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही मस्त मजेत असालच. तर आजच्या दिवसात काय काय होतं आहे हे मी दाखवते आणि मला सजेस्ट करा मी कुठल्या टॉपिकवर म्हणजे मी व्हिडिओ बनवत जाऊ वगैरे. मला नक्की कमेंट करून सांगा. ते 2005 पासून बंद केलं ना त्यांनी, तरी मिळते म्हणल्यानंतर मग काय बघून यावं लागेल. काही नियम काढले असतील येस ना, 2002 आधीचे भेटत असणार. मी लास्ट गव्हर्नमेंट वाल्यांचं काय काय माहिती बघावं लागेल. इथे मम्मी आणि मी चाललेले आहे आता मम्मीला सोडवायला. आणि खूप जास्त ऊन पडलेलं आहे, पाऊस बंद झालेला आहे सध्या. बाबा भेटले मामीकडे, त्यांच्याकडे गेले. मग बाबासोबत गप्पा मारल्या, मग मामीसोबत गप्पा मारल्या. मामा आलते मग त्यांच्या बाबा काय म्हणे? बाबा असंच चाललं होतं इकडचं की म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांना मदत केली पाहिजे बा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग काय आमच्या बायांच्या गप्पा असं आमच्यात शर्यत लागलेली आहे केक आणि ते खाऊ घालायची. मामी त्यांनी ना त्या दिवशी कचोरी घेतली, मला घेतली नाही. तर मला घेतली नाही, मग त्यांच्याकडे आता माझ्या 2 कचोऱ्या झाल्या. पुन्हा मामीकडे 1 झाली, प्रीती मामीकडे 2 कचोऱ्या झाल्या. अशा 3 कचोऱ्या भेटणार आहे मला. हा, आणि माझ्याकडून त्यांना केक आहे, तो पण अर्धा किलोचा केक एकाच वेळी. अर्धा किलोचा केक एकाच वेळी खायचा आहे आणि कॅफेत पण जायचंय. आणि ते पण आणि ते पण एकाच दिवशी सगळं करायचंय. असं आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मला उशीर लागला आज आणि मी तिथे जेवून आले. आणि जेवण करून आले. ओम आला होता बरं का, अक्षता. ओम शाळेतून आला आणि एकदम शांत. पहिलं तो किती मस्ती करायचा, आता एकदम शांत बसला. आणि मी त्याला विचारलं मी जाऊ का? हा म्हणे. म्हणलं परत येऊ का? नको नको एवढं लहान लेकर नको येऊ म्हणतो. आणि मी परत विचारलं त्याला, आता चालले मी तुझी तर राहू का? मी नको जाऊ का? म्हणजे त्यांना आणि इतकं शांत पहिले तर असं हे करायचं मस्ती, पण एकदम शांत बसला. तरी असं चालू आहे गप्पा. मावशीकडे जाऊन आली होती तर ते सांगते काय म्हटली मावशी. मम्मीच्या मावशी. हा, मम्मीची मावशी, सॉरी. इथे मी गाडीचं टायर खूप थिन झालंय तर इथे आले होते टायर चेंज करण्यासाठी. आणि इथे साड्यांचं शूट घेत होते मी. तर ह्या पटापट साड्या खूप बुक झालेल्या आहेत, थोडेच कलर राहिलेले आहेत. तुम्ही पण बुक करा. आणि खूप सुंदर कलेक्शन आहे, प्रीमियम कलेक्शन आहे. आणि जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. आपण लवकरच आता सेल घेऊन येणारे, महासेल असणारे, मान्सून महासेल. तर त्या सेलचा लाभ घ्या आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्ही घ्या. आपल्याकडं थोडेच पीस राहिलेले आहेत. खूप साऱ्या कस्टमरच्या ऑर्डर येत आहेत. आणि कसं होतं कधी कधी एखादा कलर नाही मिळत, तो ऑलरेडी बुक झालेला, त्यासाठी मी क्षमा मागते. पार्सल आलेलं आहे. ढंटणा काय आहे बघू. काय पियानो दिसतोय तो. याला डायरेक्ट आपण मस्त आता बघूया काय. काय आहे Amazon.in. ते नाही वाचायचं आपल्याला, त्याच्या आतमध्ये काय ते पाहिजे. ओके, येस. याला फाडू काय असेल.
आणलेलं आहे ना तुझ्या लॅपटॉपला? येस, माझ्या लॅपटॉपसाठी आणलेलं आहे हे मला एक्स्ट्रा, कारण ते लॅपटॉपची कीबोर्ड खराब होऊ नये म्हणून हे आणलेलं आहे काही पिशवी. अच्छा, त्याचा बघू. डेलचंच आहे ना? येस, डेलचा कीबोर्ड आहे हा. सिम्पल आहे, लाईटवाला नाही. आता आपण याला पण हे करू, याला व्यवस्थित खावं लागेल. जर काही डॅमेज असलं आपलं डॅमेज रिटर्न असलं तर याला व्यवस्थित म्हणजे परत यावं लागेल ना. तर आपल्याला फोडायचं कुठून आहे? तिकडूनच नंतर आणि कैची आली आहे. एक कैचीने मस्त फाडता येतो. अरे वा, जेवरती खोकं गाई याच्यात अजून एक खोकं. वा वा वा, बॉक्समध्ये बॉक्स. वा, वायर आहे, वायरवाला घेतला नाही. आणि याचा रिव्ह्यू पण आपण टाकू Yes, review पण. थोडे दिवस यूज करून, मग ज्यांना कोणाला हवा असेल. मग तुम्हाला लिंक देणार आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये. आता पण लिंक टाकूच आपण. आणि नंतर सांगू कसं हां, आहे. त्याची क्वालिटी वगैरे. येस. हे बघा, इथं आता जॉईन केलेलं आहे कीबोर्ड. जॉईन करून त्याचं ट्रायल चालू आहे, म्हणजे व्यवस्थित जॉईन होतोय का नाही, सगळे कीज वगैरे चालतात का नाही त्याचे बघते दीदी. मम्मी काय करते तू? मी आता टीव्ही लावते, रिमोट टी व्ही लावते. मग हे थोडंसं हे आवरून घे ना, सोफा आवरून घेशील थोडासा, है ना. तिकडचं मी आवरलं आहे, ते नको आवरू. इकडचं हे जास्त घसरलं, इकडच्या साईड्स. एक बॉक्स पण इथंच ठेवले, ते आता उचलून घेणार आहे. इथं केळी आणून ठेवली आहे. रिमोट पुढे जात आहे. रिमोट मम्मीला आता रिमोट बघायचे, तर रिमोट काही सापडत नाही. रिमोट याच्या खाली असणार 100%. हे येतंय रिमोट पण आहे, ते आवरून ठेवल्याशिवाय दिसत नाही. मम्मी आवरून ठेवावं लागेल तुला व्यवस्थित. आता मम्मी बसली, आता मम्मीचा टी व्ही टाईम सुरू आहे इथे. केळी दे बरं. ओके, मम्मीला एक केळी द्यायची. घे मम्मी. मम्मीचं काय काम चाललंय, तर मम्मीला दिलेले आहेत हे फुटाणे. तिनेच घेतलं का? मम्मीनेच घेतलं ॲक्च्युली, कोणी दिलं नाही आहे ते काम. आणि हे काजू पण घेतले, ते खाण्यासाठी आहे. आणि हे त्याचे ते फुटाणे कशासाठी नाही, ते त्याचे ते काढायचे भोत्रे काढायचे. ज्यूस साठी ते म्हणजे सगळी पटकन होतं ना, त्याची तयारी करून ठेवते. Yes. आता आपण मस्त शिरा बनवू. आपण मस्त शिरा बनवू. ॲक्च्युली दीदीच बोलली. आणि दीदी काय बोलली, तू सांग. तुम्हाला बोलली ना शिरा बनवू का? हा ना, मी बनवू का म्हटलं का, सगळे बनव म्हणते, पण करायला एक पण मदत. करायला एकच मदत करत नाही कुणी, सगळे मध्ये हाक बनवा. इकडे जागरण गोंधळ चालू आहे. लग्न लग्न झालं. लग्न झालं ना की दोघांची संबंध लागले. बघ, त्यांचं लगेच जागरण करत हे पाहिजे. बघ, जुन्या काळापासून हे मग लग्न झालं त्यांचं लगेच जागरण, पण किती छोटे वाटतंय ते. बघ ना. छोट्यापणीच केलं. हे चाललाय विषय ॲक्च्युली याचा. कोणती सिरियल आहे? स्वराज्य रक्षक संभाजी. बघायला पाहिजे अशा सिरियल. आपल्याला वाचून नाही होत, म्हणजे इतिहास बघून एवढं- तर कळतं तो. बघून आपल्याला ते म्हणजे अजून चांगलं वाटतं, लक्षात माहिती येतं. पण होतं. लक्षात ठेवा. मम्मीचं मस्त चाललंय काम करता करता. चला आपण शिरा बनवू. चला पण मला मदत कर. चला. येस, जरा एक खडा. एवढं तूप आहे.
थोडा गारा खाली घे ना. पुरल का तेवढं. आता हे गारा भाजायचं चाललंय शिऱ्यासाठी. आज शिरा आहे अचानक. टाकू का? टाक सगळं दे टाक. जास्त घ्यावं लागतं. नाही होणार हे आज. थोडंच आहे. जे टाकून सगळं. आता इथं दूध पण ठेवलेलं आहे शिऱ्यामध्ये ॲड. रवा भाजतो दूध गरम होऊन Yes. आणि हे मम्मीकडे घेऊन जा एवढं ना थोडंसं कट करून घेऊन जा. हे मम्मीकडे एवढंच. कशाने कट करेन? सोबत हे पण घेतलंय कट करण्यासाठी. मम्मीच गायब झाली होती इथून आली परत. घे थोडस कर ना मम्मी. मम्मीला बरं कर त्याचं. प्लेट लागते. ओके. प्लेट आहे. प्लेट मागितली. प्लेट 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 घ्या प्लेट 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 पत्तर वाढ प्लेट प्लेट. हे घे प्लेट. आता मम्मीला मध्ये दुसरं काम दिलंय आता. जाळाला. अरे बाप हे बघा इथं कोणीच नव्हतं तर लगेच गेला तुम्ही. आपल्याकडे केळी पण आहे ना केळी घेऊन या आपण केळी पण टाकू. ओके. आता मी चाललो केळी. आणि ते मम्मीचं झालंय का नाही ते पण बघू. किती केळी आणू? ओके 1 केळी. ते झालंय मम्मी. हे बघा हे मम्मीने केलंय मस्त. आता हे किचनमध्ये. थँक्यू सो मच. येस. आता तूप गेलेलं आहे त्याच्यामध्ये. साजूक तूप. ते मोठे मोठे युट्यूबर असतात ते कसे रेसिपी साजूक तूप साजूक आणि त्यानंतर हे नाजूक नाजूक काजू बदाम. काजू बदामी. काजू बदाम याच्यात केळी पण टाकून देते मी. नाजूक केळी. केळी नाजूक नाही केळी. आता याच्यात रवा गेलेला आहे. आणि मी इथं साईडला दूध गरम करून ठेवले. येस. टाकायचं त्याच्यात. हे दूध त्याच्यात टाकणार आता. गरम करून ठेवलंय ते. तर गरम टाका. उकळतच. उकळतं टाकायला पाहिजे म्हणजे कसं मस्त होतं ते. तुला गॅस कमी झाला का? जर टाकायचं असेल ना त्याच्यात तर आपण गुळाचं पाणी तयार करून ठेवलं पाहिजे अगोदर. तुला काय वाटतं तू जसं दूध गरम केलं होतं अगोदर तसं गुळाचं पाणी. लास्ट टाइम त्याच्यामध्ये ना असे खडे खडे वाटत होते गुळाचे जरा म्हणजे ते येणार नाहीत मध्ये. ओ हे भारी आयडिया आहे. पण ठीक आहे यावेळेस साखरच टाकू. जास्त गोड नको आहे ना. नको मीडियम. झाड साखर भाजल्या मस्त गेल्या. मस्त भाजलं. प्रसादात शिरा. गरम किचनमध्ये गरम होतच. प्रसादात शिरा जसा लागतो ना तशी ह्याची टेस्ट येणार कारण याच्यामध्ये केळी टाकली. आणि ते सगळं सम प्रमाणात आज आपल्याला तूप कमी होते पण आपण प्रयत्न तसा केला. ओके. शिरा आपला रेडी झालेला आहे. या मंडळी खायला. या मंडळी. आणि इच्छा झाली लगेच पूर्ण करून टाकायची. कारण प्रत्येक क्षण जगून घ्यायचा. उद्या काय होईल आय डोंट नो. आय डोंट नो.
आय डोंट केअर. ह्या छो छो छो. मस्त झालंय. वास तर एवढा सुंदर येतोय आणि मला त्यात खूप गरम झालं. चला तिकडे. चला तिकडे. कढई उचला आणि चला तिकडे. नाही ना, मग मी नंतर पण द्यायचं. उचलून तिकडे चाला ना. तू घे, नाहीतर मी याच्यात ठेवून देईन. चलो 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 चलो. वा. आता इथं बसून सुरू होणार आहे फाची छान. मी तू ना ते काम बाजूला ठेव. आता शिरा खाऊन घे पहिले आणि कसा झाला मला प्लीज सांग. आणि तू सगळे भांडे फेकून दे. कसा झाला मला सांगा. एक नंबर. खाल्ला का तू? एक नंबर खाल्ला का मग? सवय असते ना. असं थोडी छान झाला. छान झाला. आवडला. मम्मी शिरा कसा झाला? आता मी खाऊन पाहते. आता दीदी टेस्ट करते. स्वतःनं बनवलं तिने, आता तीच टेस्ट सांगाल कशी. बनवलेलं आवडतच नाही. नाही. श्रावणीला बाहेर झोपवलं. मम्मीचं सिरियलचं चाललंय. तिचा बाप आला होता आता. मम्मी आपले स्वयंपाक करतात सिरियल बघायला. नाही तर कधी कधी किचन मध्येच मोबाईल घेऊन जाते. इकडे टीव्हीवर पण चालू, किचनवर पण चालू. वा.